नमस्कार. आज आपण अळूच्या पानांची भजी करणार आहोत. तर अळूची पानं बारीक कापून घ्यायची अगदी. त्यानंतर त्यात बेसन पीठ घालायचं, थोडं सरभरीत असं भिजवायचं आणि थोडा सोडा टाकायचा किंवा तुम्ही गरम तेल जर उकळतं टाकलं तर ते जास्तीत चांगलं होईल. मी उकळतं तेल टाकलं आहे. त्यानंतर तेल तापवून ही भजी अशी त्यात हळूहळू अशी सोडायची. मी मुद्दाम छोटी कढई घेतलेली आहे. याच्यात करणं जास्त सोपं आहे एकावेळी, कारण 2-3 माणसाचं करायचं असेल तर मोठ्या कढईची आणि जास्त तेलाची गरज नाही. ह्याच्यात कमीत कमी तेलात ती होतात. तर याप्रमाणे ही आत तेलात सोडायची आणि अशी पालती उलटी करून सगळीकडून ती चांगली व्यवस्थित तळली जातील याची काळजी घ्यायची. ही भजी अतिशय कुरकुरीत छान लागतात. केव्हाही केली तरी ती कुरकुरीतच होतात. आणि तिखट मीठ वगैरे व्यवस्थित आपण त्यात घालायचं आहे व्यवस्थित. यात काय वेगळं सांगायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. आणि चांगली ही तळली गेली की मग ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. अतिशय खुसखुशीत, खूप छान कुरकुरीत, छान अतिशय चवीला अतिशय छान होतात ही भजी. हे पहा, अत्यंत सोपं आणि पटकन होणारी अशी ही वस्तू आहे. समोरच्याला समजणाऱ्याने आपण काय खातो इतके ते चविष्ट लागतात. तर आपण नक्की ही करा. घरच्या घरी करणं कुठलेही पदार्थ आणि नवनवीन पदार्थ करत राहून आपल्या जिभेची चव छान ठेवणं, अन्नातला आपला जो इंटरेस्ट आहे हा कायम राहिला पाहिजे. नेहमी काहीतरी आपण नवीन करून खाल्लं पाहिजे अशी भूमिका जर असेल तर मन प्रफुल्लित राहतं. हा एक मोठा भाग या सगळ्यात वेगवेगळे पदार्थ चवीचे करण्यामध्ये हा एक मोठा भाग आहे. तर हा लक्षात ठेवा आणि ही अतिशय छान भजी होणारी जरूर करा, जरूर खा. दिसायला किती सुंदर दिसतात पहा. पाहुण्यांनाही तुम्ही कोणी आवडली तर आवडतीलच ती.